तर्फी या मैदानामध्ये कुठलं मैदान कुणाला मारायला बंटी पाटील साधा कच्चा पैलवान या ठिकाणी नाही। मैदानात एकदा आम्ही उतरलो, कुस्ती जिंकल्याशिवाय आम्ही घरला जात नाही, हा आमचा इतिहास या ठिकाणी। त्यांनी मला टार्गेट करून 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 लोकांच्यात मेसेज दिला की बंटी पाटलानं स्टेट पाईपलाईन आणली, हे त्यांनीच माझा प्रचार, अर्धा प्रचार त्यांनी माझा केलेला आहे, त्यांचे धन्यवाद या ठिकाणी द्यायचे। हे जे मी काय जाहीरनाम्यामध्ये सांगतोय, हे माझे विरोधक समोर बसले तर मी एक तासाभरात त्यांना जागेसकट सांगू शकतोय कुठं काय करणार आहे ते। त्यांनी परवा माझाच जाहीरनामा वाचून दाखवला आमच्या विरोधकांनी। टक्केवारीत महापालिका गुरफटलेली आहे, तुम्हाला बातमी मिळणार नाही, संधी मिळणार नाही। आमची सत्ता आल्यानंतर टक्केवारीचा विषय बंद होईल, हे भाजप शिवसेनावाले सांगतात। काय झालं त्या महामंडळाचं, कुठल्या गोष्टीत त्या मंडळींनी या ठिकाणी न्याय दिला? विरोधक काय करतायत? विरोधक सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असा बंटी पाटील तसा, बरोबर आहे ना? म्हणजे आज ही एकाएकी लढाई बंटी पाटील मी सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी लढतोय। निवडणुकीची रणधुमाळी गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये येणाऱ्या 15 तारखेला या महानगरपालिकेची सूत्र कुणाच्या हातात द्यायची हा निर्णय आपण घेणार आहोत। आणि हा निर्णय घेत असताना तो काँग्रेस आणि शिवसेनेच्या बाजूने घ्यावा ही विनंती करण्यासाठी या ऐतिहासिक चौकामध्ये आपण ही सभा घेतलेली आहे। प्रचाराची सुरुवात झाली त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की मोठ्या सभा घेण्याऐवजी आपण लोकांच्यापर्यंत उमेदवारांना पाठवू आणि जास्तीत जास्त जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचू। परंतु सगळ्यांनी सांगितलं की इथली सभा यशस्वी असते। जयश्री जाधवांच्या वेळी आपण इथं सभा घेतली होती आणि काँग्रेसला ताकदीनं उभं करण्याचं काम महाविकास आघाडी म्हणून केलं होतं। आणि म्हणून आज आम्ही अगदी काल अचानकपणे हा निर्णय घेतला आजच्या सभेचा। मला वाटते परवानगी सुद्धा आम्हाला रात्री 12-1 वाजता मिळाली, कारण की आता राज्यामध्ये सत्ता असणाऱ्यांचंच अधिकारी ऐकतात असे परिस्थिती आहे। काल रात्रीपर्यंत परवानगी देत नव्हती, कारण की उपमुख्यमंत्र्यांची काहीतरी तो रोड शो इथनं जाणार होता। आम्ही म्हणलं आमची सभा 8ला चालू होणार आहे, तुम्ही परवानगी द्यायला पाहिजे, परवानगी थांबवता येणार नाही। परंतु नंतर कळालं रोड शोला माणसंच आली नाहीत, त्यामुळे मला वाटतं झाला नाही। मी सुनील मोदींना सांगितलं की 7 वाजता स्टेजवर येतो, रोड शो समोर न गेला तर मी नमस्कार करतो। सुनील मोदी म्हणले साहेब रोड शो झाला नाही। अशी अवस्था आमच्या विरोधकांची त्या ठिकाणी। प्रशासनाच्या दबावातून आमची सभा होऊ नये हा प्रयत्न ही मंडळी या ठिकाणी करत होते। रोड शोच्या नावाखाली इथं परवानगी देता येत नाही असा प्रयत्न चालला होता। आम्ही ठणकावून सांगितलं कालचक्र फिरत असतं, आज आम्ही सत्तेत नाही, पुन्हा सत्तेत आल्यावर बघितल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आणि म्हणून शेवटी त्यांना परवानगी रात्री मला वाटतं द्यावी लागली आणि आज ही भव्य दिव्य सभा या ठिकाणी संपन्न होत्या। मी म्हटलं तसं महापालिकेची निवडणूक आहे, 10 वर्षांना ही निवडणूक या ठिकाणी होते। गेल्या 10 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती, महापालिकेला मतदान करायचं असतं हे लोक विसरून गेले होते, कारण की निवडणूक 10 वर्षांना आहे। विधानसभा लोकसभेलाच मतदान करायला लागतं असं वाटत होतं, कारण की निवडणूक होणार का नाही अशी शंका होती। परंतु तुमच्या आमच्या सुदैवानं आता महापालिकेची निवडणूक त्या ठिकाणी सुरू आहे। या महापालिकेची निवडणूक लागली त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे लोक काय म्हणत होते की काँग्रेस आणि शिवसेनेला उमेदवार सुद्धा मिळणार नाही, असं त्यांचं चालू होतं की उमेदवार मिळणार नाहीत, एकतर्फी निवडणूक या ठिकाणी होईल। परंतु एकतर्फी या मैदानामध्ये कुठलं मैदान कुणाला मारायला बंटी पाटील साधा कच्चा पैलवान या ठिकाणी नाही। मैदानात एकदा आम्ही उतरलो, कुस्ती जिंकल्याशिवाय आम्ही घरला जात नाही, हा आमचा इतिहास या ठिकाणी। कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही हा आमचा इतिहास आहे। आणि म्हणून त्यांनी किती वल्लग्न केल्या तरी उमेदवार आमच्याकडे 400 होते, शिवसेनेकडे 100-200 उमेदवारांनी अर्ज केले,
शेवटी उमेदवार देताना आम्हाला अडचण आली, एवढी आमची परिस्थिती या ठिकाणी होती। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीला काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही सामोरं त्या ठिकाणी जाण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं। आज या निवडणुकीला सामोरं जात असताना 74 ठिकाणी आम्ही काँग्रेसचे उमेदवार उभे केले। महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी असू दे, आम आदमी पार्टी असू दे, यांच्याबरोबर देखील आघाडी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तेही शक्य झालं नाही। परंतु या जिल्ह्याचा विचार आपण केला तर या जिल्ह्यामध्ये आम्ही उदय नारकर साहेब ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आहेत। आपल्याला लक्षात येईल की या जिल्ह्यामध्ये सातत्याने आम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या निवडणुकीला सामोरा जाण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करतोय। मी मगाशी म्हणलं तसं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे। या कोल्हापूर शहरामध्ये आम्ही एक स्वप्न बघितलं होतं, जे 50 वर्ष कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न सुटला नव्हता, परंतु काँग्रेसची सत्ता असताना 425 कोटीची योजना आम्ही मंजूर केली आणि थेट पाईपलाईनचं स्वच्छ पाणी हे लोकांच्या घरामध्ये देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। आम्ही परवा त्याच्यावर खुलासा केला, एक प्रेझेंटेशन केलं आणि जे याबद्दल बोलतायत त्यांना देखील सांगितलं, तुमच्या घरात इथं सभेला येऊन तुम्ही जे बोललात ते थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच तुम्ही बोलला होतात, याची आठवण त्यांना त्या ठिकाणी केली। आणि थेट पाईपलाईनचं जे काही श्रेय आहे, मला विरोधकांचे आभार मानायचे संजय राव, कुठल्या गोष्टीसाठी माझ्यावर टीका करून त्यांनी 100% कन्फर्म केलं थेट पाईपलाईन मी आणल्या, म्हणजे आता त्याचं क्रेडिट कोण घेऊ शकत नाही। त्यांनी मला टार्गेट करून 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 लोकांच्यात मेसेज दिला की बंटी पाटलांनाच थेट पाईपलाईन आणली, हे त्यांनीच माझा प्रचार, अर्धा प्रचार त्यांनी माझा केलेला आहे, त्यांचे धन्यवाद या ठिकाणी द्यायचे। कारण की एक महत्वाकांक्षी योजना होती आणि या महत्वाकांक्षी योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही केलं। महापालिकेची निवडणूक सुरू झाली, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून काय केलं, आम्ही सुरुवात केली जाहीरनामा तयार करण्याची। आम्ही जाहीरनामा करत असताना काय सांगितलं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं, या भूमिकेतून थोरात साहेब आम्ही लोकांना अपील केलं। 12,500 लोकांनी आम्हाला सूचना दिल्या की या जाहीरनाम्यामध्ये काय असलं पाहिजे। आणि मग परवा आदरणीय शाहू महाराजांच्या वाढदिवसा दिवशी आम्ही हा जाहीरनामा कोल्हापूरकरांना या ठिकाणी सुपूर्द केला। हे जे मी काय जाहीरनाम्यामध्ये सांगतोय, हे माझे विरोधक समोर बसले तर मी 1 तासाभरात त्यांना जागेसकट सांगू शकतोय कुठं काय करणार आहे ते। म्हणजे हे सगळं आमचा अभ्यासपूर्ण आहे, असं हवेतलं नाही त्यांच्यासारखं। त्यांनी परवा माझाच जाहीरनामा वाचून दाखवला आमच्या विरोधकांनी। आणि सगळ्यात मोठा विषय असणार आहे, जो पत्रकार नेहमी गेले वर्षभर मांडतात, टक्केवारीत महापालिका गुरफटलेली आहे, तुम्हाला बातमी मिळणार नाही, संधी मिळणार नाही। आमची सत्ता आल्यानंतर टक्केवारीचा विषय बंद होईल, हाही मी या निमित्तानं मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगतो। मागं आमची सत्ता होती, आम्ही जाहीर केलं एकही आरक्षण रद्द करणार नाही, आम्ही कुठलंही आरक्षण या डीपी मधलं थोरात साहेब रद्द केलं नाही। आमची सत्ता असताना सगळी आरक्षण कायम ठेवली, ही भूमिका मला या निमित्तानं आपल्याला सांगायची आहे। आणि मग हे जे घटक असतील त्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्य काळात असणार आहे। माझ्या रिक्षा बांधवांना देखील विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये रिक्षा बांधवांसाठी महामंडळ झालं म्हणून हे भाजप शिवसेनावाले सांगतात, काय झालं त्या महामंडळाचं, कुठल्या गोष्टीत त्या मंडळींनी या ठिकाणी न्याय दिला, ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे। 12 जाती धर्माची महामंडळ या ठिकाणी 100 महामंडळ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केली, कुठल्याही महामंडळाचा फायदा सामान्य माणसाला झाला नाही। उद्याच्या भविष्यकाळात रिक्षावाल्यांना देखील भाडं मिळण्याच्या दृष्टीनं हा जो ॲप तयार करणार आहे विजयराव आपण, त्यात रिक्षावाल्यांना देखील घेणार आहे। जसं ओला उबेरचा ॲप आहे की कुठेही रिक्षा गाडी भाड्यानं पाहिजे असेल तर ॲपवर त्या ठिकाणी टिक केलं तर ओला उबेर येते, परंतु ते ओला उबेरवाले रिक्षा त्या गाडीवाल्याकडनं कमिशन घेतात
आम्ही ॲप असा काढणार आहे की रिक्षावाल्याकडनं 1ही रुपयाचं कमिशन असणार नाही, परंतु त्याला ग्राहक मिळवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून या सगळ्यात चांगल्या गोष्टी सत्यात उतरायसाठी एक हाती काँग्रेसला सत्ता द्या आमची अशी विनंती आहे. आज आम्ही हे सांगतोय, मी हे सगळं का तुम्हाला सांगितलं, कारण की आम्ही विजन घेऊन कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत. बंटी पाटील म्हणून काय सांगतोय की मी हे करणार आहे म्हणून सांगतोय. माझी सगळी भाषणं 15 दिवसाची ऐका, मी काय करणार आहे ते सांगतोय. विरोधक काय करतायत, विरोधक सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असा बंटी पाटील तसा, बरोबर आहे ना, म्हणजे दिवसभर माझं नाव जप घेतात. बंटी पाटील असा बंटी पाटील तसा, बंटी पाटलानं असं केलं तसं केलं. मी थोरात साहेब आईला सकाळी विचारलं, ह्यांना बारशाला बोलवलं असतंच बरं झालं असतं. आईला म्हटलं या सगळ्यासनी बारशाला बोलवलं असतं तर माझं नाव तरी दररोज घेतलं नसतं, एकदाच पाळण्यात नाव घेतलं असतं माझं हिने. म्हणजे दिवसभर बंटी पाटलाबद्दल जप, याच्या पलीकडं ते काय करणार सांगत नाहीत. आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक काय, आम्ही सांगतोय तुम्हाला काय करणार. आम्ही शब्द देतोय महिलांचं आरोग्य जपणार, आम्ही शब्द देतोय खड्डेमुक्त रस्ता करणार, आम्ही शब्द देतोय IT पार्कच्या माध्यमातून नोकऱ्या देणार. ते काय बोलतात बंटी पाटील असा बंटी पाटील तसा. या जिल्ह्यामध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि शिवसेना आम्ही ताकदीनं या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे आहोत. आज एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, परवा दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत, आता मोदी साहेब तेवढे राहिलेत याचे. म्हणजे आज ही एकाएकी लढाई बंटी पाटील मी सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी लढतोय. ते फक्त आणि फक्त कोल्हापूरकरांच्या जीवावर लढतोय. तुम्ही मला साथ देणार का, तुम्ही मला साथ देणार का. तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यानं या कोल्हापूरचं चित्र मला बदलायचं आहे, या कोल्हापूरला एक नवं रूप द्यायचं आहे, या कोल्हापूरला एक दिशा द्यायची आहे, या कोल्हापूरच्या इच्छा आकांक्षा आणि इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आणि या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर बहुमत हे काँग्रेस आणि शिवसेनेला द्यावं ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. 15 तारखेला मतदान आहे. माझ्यानंतर थोरात साहेब बोलणार आहेत आणि आदरणीय शाहू महाराज बोलणार आहेत. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर. पहा फक्त लाईव्ह मराठीवर.